महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरातील नेते आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे माजी नगरसेवक आहेत. कोंढवा प्रभागातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडून ते आपल्या पक्षाच्या पद्धतीनं तडीस नेणारा युवा आणि अभ्यासू नेता म्हणून पुणे शहरात साईनाथ बाबर यांनी आपला लौकिक उंचावला आहे. प्रभागातील विकासकामांचे प्रश्न मांडतानाच शहरातील मूलभूत प्रश्न राजकीय आणि प्रशासकीय पटलांवर मांडण्याचा प्रयत्न साईनाथ बाबर सातत्याने करत असतात. त्यासाठी ते आक्रमक भूमिका घेताना दिसतात. त्यांच्या या राजकीय प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी आरती बाबर यांचीही समर्थ साथ मिळत असते. शहरातील रस्ते, पाणी, सामाजिक प्रश्न, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अडचणींबाबत ठाम भूमिका घेऊन बाबर यांनी विविध आंदोलनं उभारली आहेत. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर येऊन प्रशासनाचा रोषही पत्करला आहे. त्यांनी करोना काळात जवळपास 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचवलेले अन्नदान ही त्यांनी केलेली मदत उल्लेखनीय होती. त्यामुळेच मतदारसंघात त्यांना सन्मान प्राप्त झाला. पण 16 केसेस आम्ही या ठिकाणी बसलेला मी असेल किंवा आमचे पुणे शहरातला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक असेल, त्याच्यावर 10-10, 20-20 केसेस प्रत्येक आंदोलनाच्या आहेत. आणि आम्ही काम करणारी लोक आहोत, संघटनेला बांधलेली लोक आहोत आणि जास्तीत जास्त काम आणि पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. युवकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे साईनाथ बाबर यांची राजकीय वाटचाल नक्कीच दैदिप्यमान राहणार आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही. त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला आनंद वाटतो. त्यांच्या पुढील कार्यासाठी जाधवर ग्रुपच्या वतीनं अनेक शुभेच्छा.